काय कारवाई आजची विशेषतः? छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयामध्ये सन्माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब यांनी अँटी नार्कोटिक सेल स्थापन केलेला आहे. 95-290-190-61 हा त्याचा नंबर आहे. त्याच्यावरती नागरिक शहरामध्ये जे अवैध प्रकारे अंमली पदार्थाची तस्करी होते किंवा अंमली पदार्थांचे सेवन केले जाते, विक्री होते किंवा युवा वर्गाला अल्पवयीन मुलांना अशा प्रकारचे पदार्थ जे पुरवतात यावरती कठोर कारवाई करण्यासाठी हा डेडिकेटेड सेल स्थापन केलेला आहे. याच्या कामकाजाचं स्वरूप साधारणपणे माहिती घेऊन रेड करणे, स्थानिक पोलिसांकडून रेड करणे, विशेष पथकांकडून रेड करणे, गुन्हे शाखेकडून रेड करणे, जे आरोपी आहेत त्या आरोपींवरती ऑर्गनाइज्ड पद्धतीनं कायदेशीर कारवाई करणे, योग्य त्या कडक प्रिव्हेंटिव्ह कारवाई करणे, असं एक साधारणपणे कामकाजाचं स्वरूप माननीय पोलीस आयुक्तांनी आदेशित केलेले आहे. त्याच्यानुसार काल आम्हाला माहिती मिळाली होती की महिला नामे रेश्मा अंजुम सय्यद ही किल्ल्यार्क या ठिकाणी राहते घरामध्ये नशेसाठी वापरण्यात येणारे औषधी सिरप या लोकांना विक्री करत आहे. याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडून औषध निरीक्षक यांना आणि पंचांना सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणी आम्हाला साधारण 7,000 रुपये किमतीच्या मुद्देमालाचे 41 औषधी सिरपच्या बाटल्या त्या ठिकाणी ती विक्री करताना मिळून आली. त्याच्यामध्ये आम्ही अधिक चौकशी केली असता सदरच्या व्यवसायामध्ये तिला तिचा मुलगा रेकॉर्डवरील आरोपी आहे फैसल तेजा, त्याचबरोबर तिची मुलगी, तिचा जावई अदनान शेख, बब्बू शेख उर्फ सोनू मनसे हे मदत करतात. आणि हा जो साठा आहे तो आरोपी मोबिन कुरेशी उर्फ मोबिन कचरा राहणार नारेगाव MIDC सिडको यांच्याकडून माल आणण्याचं प्राथमिकदृष्ट्या तिने तपासामध्ये सांगितलेलं आहे. मग या 5ही आरोपींविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिला आरोपी रेश्मा अंजुम सय्यदीला अटक करण्यात आलेली आहे, पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. सदर याचा तपास बेगमपुरा पोलीस ठाण्याला वर्ग करण्यात आलेला आहे. तेथून पुढील तपास API खटाने करत आहे. नशेचं समजा आता याची किंमत आता अशी 7,000 आहे, परंतु अशी याचं मार्केटमध्ये विक्री काय आहे त्याची रक्कम तशी जास्त असेल ना? हो, ह्याच्यामध्ये ही जी आहे ही MRP किंमत आहे आणि गिऱ्हाईकांना ती अधिक किमतीमध्ये ग्राहकांची गरज पाहून विकली जाते. साधारण तपासामध्ये वेगवेगळ्या किमती आलेल्या आहेत, 200, 300, 500. त्याची अशी ऑथेंटिक किंमत किती रुपयांना एक्झॅक्ट होते याबाबत अधिक तपास चालू आहे. तर आपल्यामार्फत एक नोटिफिकेशन देण्यात आलं, असं कुठं जर काही चालू असला तर संपर्क साधा वगैरे, नक्की कारवाई होणार का? 100% कारवाई होणार. जे लोक अशा प्रकारची माहिती देतील त्यांचं नाव, नंबर किंवा इतर आयडेंटिटी जी आहे ते अत्यंत गोपनीय राहील. ती पर्टिक्युलर तो जो नंबर हँडल करत आहेत त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही, इतर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज होत नाही. आणि याच्यावरती ज्या काही माहिती येतात त्या माहितींचं थेट रिपोर्टिंग माननीय पोलीस आयुक्त साहेबांना केलं जातं आणि त्यांना परत ते स्वतः त्याचा कंप्लायन्स घेत आहेत. त्यामुळे 95-290-190-61 या क्रमांकावर नागरिकांनी निर्भयपणे माहिती द्यावी. त्याचबरोबर माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी जी ऑथेंटिक किंवा ज्याच्यामध्ये मोठं नेक्सस निष्पन्न होईल अशा प्रकारची जी माहिती मिळेल किंवा अशा प्रकारची माहिती जे उघड करतील त्यांना योग्य ते कायदेशीररित्या शासकीय बक्षीस देखील जाहीर करण्यात येणार आहे. धन्यवाद.